हॅलो फ्रेंड, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल आर डी फार्मा मध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे फार्मा कोविजिलन्स डिपार्टमेंट आहे. तर या डिपार्टमेंट मध्ये सॅलरी किती भेटते. तर मित्रांनो, आपल्या आर डी फार्मा थ्रू फार्मा कोविजिलन्सची बॅच घेतली जाते आणि या बॅच थ्रू जे फ्रेशर स्टुडंट सिलेक्ट झालेत टीसीएस मध्ये, कॉग्निझंट मध्ये, आयक्यूया मध्ये, तर मित्रांनो अशा कंपनीचे आपण ऑफर लेटर दाखवणार आहेत जे आपले स्टुडंट ऑलरेडी सिलेक्ट झाले, जेणेकरून तुम्हाला फार्मा कोविजिलन्स मध्ये सॅलरी किती भेटते हे एक्झॅक्ट समजणार आहे. आणि मित्रांनो, या तीन कंपन्या महाराष्ट्रामध्ये जास्त हायरिंग करतात, पुणे लोकेशन आणि मुंबई लोकेशनला. सो तुम्हाला जर महाराष्ट्रामध्ये जॉब करायचे तर या तीन कंपन्यांपैकी तुम्हाला कंपनी भेटेल आणि याच्यामध्ये सॅलरी किती भेटेल हे पण तुम्हाला एक्झॅक्ट समजणार आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो आपण पहिली कंपनी डिस्कस करू, ते म्हणजे कॉग्निझंट. आणि फ्रेशरची जी सॅलरी असते ही कंपनी टू कंपनी व्हॅरी करते, कोणती कंपनी तुम्ही जॉईन करता यावरती डिपेंड आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही कॉग्निझंट जॉईन केलात तर याच्यामध्ये जे टोटल सीटीसी बनतं इथे तुम्ही बघू शकता, तर ते आहे 2.7 लाख पर इयर. तर मित्रांनो, याच्यामध्ये खूप सारे डिडक्शन असतात, याच्यामध्ये तुम्ही बघू शकता बेसिक, एचआरए, त्याच्यानंतर तुमचं पीएफ वगैरे असेल. तर असं डिडक्ट होऊन तुम्हाला मंथली कॉग्निझंट मध्ये 21 च्या अराउंड सॅलरी तुम्हाला इन हँड येते. तर त्याच्यानंतर मित्रांनो आपण दुसरी कंपनी जे डिस्कस करणार आहेत, इथे आपण बघू शकता आयक्यूव्या, आणि त्यानंतर आपण डिस्कस करणार टीसीएस. तर मित्रांनो, तुम्हाला जर आपल्या फार्मा कोविजिलन्सचा कोर्स जॉईन करायचा असेल, तुम्हाला जर फार्मा कोविजिलन्स मध्ये करिअर बनवायचं असेल, तर या कोर्सची तुम्हाला खूप जास्त हेल्प होणार आहे आणि तुम्हाला लवकरात लवकर फार्मा कोविजिलन्स सारख्या चांगल्या डिपार्टमेंटमध्ये अपॉर्च्युनिटी भेटणार आहे. तर या कोर्समध्ये मित्रांनो सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे कव्हर केल्या जातात, इथे तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला जर या बॅच मध्ये जॉईन करायचं असेल, इनरोल करायचं असेल, आपले लिमिटेड सीट असतात. आणि मित्रांनो, नवीन बॅच 1 फेब्रुवारी पासून स्टार्ट होते, याच्यामध्ये ऑलरेडी काही ऍडमिशन झालेत. जर तुम्हाला इनरोल करायचं असेल तर हा जो नंबर आहे यावरती व्हॉट्सअप मेसेज करायचे आणि लवकरात लवकर बॅच जॉईन करायचे. आपण कॉग्निझंटचं पॅकेज फ्रेशरचं डिस्कस केलं ऑलरेडी. आता आपण बघणार आहेत आयक्यूया. तर मित्रांनो, आयक्यूया मध्ये पण पुणे मुंबई लोकेशन दोन्ही ठिकाणी हायरिंग केली जाते. फ्रेशरच्या वॅकन्सी याच्यात पण रेग्युलर येतात. तर याच्यामध्ये तुम्ही इथे बघू शकता फिक्स्ड कॉस्ट टू कंपनी. तर मित्रांनो, जे सीटीसी आपण बोलतो, तर आयक्यूया मध्ये जे फ्रेशरची सीटीसी आहे ते आहे 2.35 लाख पर इयर. तर मित्रांनो, 2.35 लाख पर इयर ही सीटीसी आयक्यूआय ची आहे. आणि याच्यामध्ये जे इन हँड तुम्हाला मंथली येणार आहे ना, इथे तुम्ही बघू शकता, तर ते एकतर 18 किंवा 17,000 सॅलरी तुम्हाला तुमच्या इन हँड म्हणजे अकाउंट मध्ये येणार आहे. बाकी डिडक्शन वगैरे तिथे होणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, थर्ड कंपनी आहे जी की असणार आहे टीसीएस. याच्यामध्ये मित्रांनो जर तुम्ही बघितलं, टीसीएस मध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मध्ये वॉक इन ड्राईव्ह खूप सारे होतात, खूप सारे अपॉर्च्युनिटी याच्यामध्ये फ्रेशर स्टुडंटची खूप जास्त हायरिंग होते. याच्यामध्ये जर पॅकेज बघितलं, जर तुम्ही टीसीएस थ्रू तुमचं करिअर स्टार्ट केलात, तर याच्यामध्ये जे पॅकेज भेटणार आहे ते कम्पेअर टू दोन्ही कंपन्यापेक्षा कमी असणार आहे. पण याच्यामध्ये तुम्ही शिकू शकता, तुम्ही एक्सपिरियन्स घेऊ शकता आणि त्यानंतर 1 इयर नंतर तुम्ही स्विच केला तर तिथे तुमचं पॅकेज वाढणार आहे. तर याच्यामध्ये जर बघितलं, ऍज अ ट्रेनी बीपीओ म्हणून तुम्हाला सिलेक्ट केलं जातं आणि इथे टायपंड जो भेटतो ते आहे 13,750. आता हे 13,750 हे टायफंड असेल आणि तुम्ही आउट ऑफ सिटी असाल, म्हणजेच पुणे आणि मुंबई या दोन सिटीमध्ये टीसीएस हायरिंग करतं. आणि तुम्ही मराठवाडा रिजन मधले असता, लातूर बीड या रिजन मधले, किंवा आउट ऑफ मुंबई आणि पुणे, तर तिथे तुम्हाला अलाउन्स भेटतो. याच्यामध्ये थोडस एक 1,500 रुपये काहीतरी तो सिटी अलाउन्स हे देतात. आणि त्याचबरोबर मित्रांनो, नाईट शिफ्ट जर असेल, नाईट म्हणजे इव्हिनिंग शिफ्ट असेल, तर तिथे 2,000 असे येतात. तर इन हँड जी अशी बनते ना, एक 16,000 तुम्हाला स्टार्टिंग सॅलरी ही टीसीएस मध्ये भेटते. आता मित्रांनो, हे तिन्ही ऑफर लेटर आपण बघितले, त्याच्यामधल्या सॅलरीज एक्झॅक्ट तुम्हाला सांगितल्या. तर सॅलरी बद्दल जर तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल, फ्रेशरची सॅलरी जर बघितली तर रेंज बघितलं 16 ते 21 या रेंज मध्ये तुम्हाला फार्मा कोविजिलन्स मध्ये सॅलरी भेटते. आता दुसरा क्वेश्चन आहे, सर ही सॅलरी तर आमची फर्स्ट इयर साठी भेटणार ऍज अ फ्रेशर, आता आमचं इन्क्रीमेंट किती होतं.
आम्हाला 2 वर्षानंतर सॅलरी किती भेटेल, जेणेकरून तुम्हाला डिपार्टमेंटची रियालिटी समजते की खरंच सॅलरी ग्रोथ आहे का. तर मित्रांनो तसा जर विचार केला तर फार्माकोव्हिजिलन्स मध्ये सर्वात बेटर सॅलरी हाईक भेटते आफ्टर एक्सपिरियन्स. तर मित्रांनो मी दुसरे 2 ऑफर लेटर इथे घेऊन आलो, ज्याच्यामध्ये जर एक बघितलं ॲप्सर लाईफ सायन्स, तर ही अहमदाबादला कंपनी आहे, दिल्लीत पण आहे आणि हे वर्क फ्रॉम होम पण देतात. एक्सपिरियन्स लोकांना इझिली वर्क फ्रॉम होम भेटतो. फ्रेशर स्टुडंटला पण वर्क फ्रॉम होम देतात काही कंपनी. तर आफ्टर 1 इयरचं हा ऑफर लेटर आहे ॲप्सर कंपनीचं. तर त्याच्यामध्ये जी टोटल सीटीसी जर तुम्ही बघितली तर याच्यामध्ये 4.5 लाख पर इयर आफ्टर 1 इयर सॅलरी तुमची येते. आता ह्याचं इन हँड जर आपण कॅल्क्युलेट केलं तर तुमचं पीएफ याच्यामधून डिडक्ट वगैरे झाल्याच्या नंतर एक 36 च्या राऊंड सॅलरी इन हँड तुम्हाला भेटणार आहे. सो एक्सपिरियन्स आल्याच्या नंतर तुमचं सॅलरी इन्क्रीमेंट खूप चांगलं होणार आहे. 100% पेक्षा जास्त इन्क्रीमेंट तुम्हाला बघायला भेटतं. ही ॲप्सर कंपनीचं आहे. त्याच्यानंतर आपण दुसरी एक कंपनी दाखवणार आहे ज्याचं ऑफर लेटर इथे तुम्ही बघू शकता. ही जी आहे मित्रांनो ऑफर लेटर ते आहे बायोक्लिनिका, त्याला आता क्विनेस्का पण म्हणलं जातं. तर याच्यामध्ये जे 1 इयर एक्सपिरियन्स आल्याच्या नंतर जी सॅलरी तुम्हाला भेटणार आहे इथे तुम्ही बघू शकता 5 लाख पर इयर. तर मित्रांनो एका वर्षामध्ये तुमचं जे पॅकेज असतं ते 5 लाख किंवा 6 लाखापर्यंत इझिली जाऊ शकतं. आणि हे पण मित्रांनो डिपेंड करतं की कोणत्या कंपनीमध्ये स्विच करताय तुम्ही. स्विच करताना तुमचा इंटरव्ह्यू कसा गेलाय, त्या एचआर सोबत तुम्ही कशा पद्धतीने डिस्कस करताय, या सगळ्या गोष्टीवरती तुमचं जे हाईक असतं, तुम्ही 1 इयर नंतर कंपनी चेंज केल्याच्या नंतर किती सॅलरी भेटतो. आता काही स्टुडंटचा क्वेश्चन असेल, सर 1 इयर मध्येच कंपनी का चेंज करायची, आम्ही तिथे राहू. तर मित्रांनो कंपनी इंटरनल इन्क्रीमेंट खूप कमी देते. जर तुम्हाला सॅलरी कमी वेळामध्ये पाहिजे असेल जास्त, तर तुम्हाला कंपनी चेंज करावी लागेल. तर त्यासाठी मित्रांनो आपण आफ्टर 1 इयर किती सॅलरी भेटतं ते पण ऑफर लेटर दाखवले आणि फ्रेशरला किती भेटतात ते पण, जे 3 कंपन्या आहेत ज्याच्यामध्ये ऑपॉर्च्युनिटी खूप जास्त येतात ते पण दाखवलं. म्हणजे जेणेकरून तुम्हाला फ्रेशरची सॅलरी किती असते हे एक्झॅक्ट समजलं असेल. आणि मित्रांनो या डिपार्टमेंटमध्ये करिअर करायचं असेल तर आपला सर्टिफिकेशन कोर्स जॉईन करावा लागेल. आणि याला जॉईन करण्यासाठी हा जो व्हॉट्सअप नंबर दिलाय हा सेम व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शन मध्ये पण दिलाय. लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचंय. आणि मित्रांनो तुम्हाला आणखीन काही डाऊट असेल, आणखीन काही कन्फ्युजन असेल, व्हॉट्सअप वरती मेसेज करू शकता. आणि मित्रांनो तुम्ही ऑलरेडी फार्माकोव्हिजिलन्स मध्ये जॉब करत असाल तर मी जे सांगितलेली इन्फॉर्मेशन आहे किंवा तुमची दुसरी कुठली कंपनी असेल तर ते पॅकेज किती देतात ते पण कमेंट मध्ये सांगू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व फ्रेंड सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि मित्रांनो आर डी फार्माला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू ऑल.